असं धर तू. आज के दिन का पांचवा मुकाबला जो कि मैदान के भीतर दिखाई देता हुआ, एक तरफ जो पिछला मुकाबला हार कर एक अंतिम ओवर में मुकाबला गया था, आखिरी 3 गेंदों में मुकाबला गया था, आखिरी गेंद में 2 रन की ज़रूरत थी और वहाँ पर 2 रन निकाले थे और मुकाबला हार रही थी वो टीम देवांश स्पोर्ट सावंतवाड़ी और छावा 11 दोनों टीम के बीच में मुकाबला दिखाई देता हुआ। पहली गेंद लगभग गेंद सीमित एरिया डिक्लेयर के रूप में 1 रन मिलेगा, स्कोर कार्ड बढ़ेगा टीम का खुद का और गेंदबाज का खाता खोलते हुए जो कि राजाराम. काही खेळाडू असे आहेत की हा सामना मी खेळणार नाही असं सांगून गेले होते, परंतु त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक्स एनर्जी ड्रिंक प्राशन करून आणि लंच ब्रेक घेऊन प्लेयर पुन्हा एकदा मैदानामध्ये मॅच खेळण्यासाठी आलेले आहेत. निरंजन उर्फ बिट्टू देसाई यांचं आगमन झालं एनर्जी ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मैदानावरती. जे निरंजन देसाई सांगून गेले होते की मी हा सामना खेळणार नाही आहे, परंतु ड्रिंक्स नंतर त्यांना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळाली आणि ती ऊर्जा घेऊन निरंजन देसाई मैदानावरती. पहले इनिंग गेंद की हुई समाप्ति. मैदान परिसरामध्ये प्रत्येक क्रिकेट सामन्याला ज्यांची उपस्थिती ते सिंधुदुर्गात कुठेही मोठे मोठे सामने असून दे एक क्रिकेट रसिक आपल्याला कायम पाहायला मिळतो. या अगोदर ज्ञानू कळंगुटकर आपल्याला पाहायला मिळाला होता, आता मात्र त्याची ज्ञानूची जागा आनंद जाधव उर्फ बाल गणेश यांनी घेतलेली आहे. बाल गणेश आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या दरम्यान. क्रिकेट स्पर्धा असू दे, जत्रा असू दे, दशावतारी नाटक असू दे, ज्याप्रमाणे हौशे नवशे गौशे हे प्रत्येक कार्यक्रमात असतात, त्यामुळे छोटा गणेश उर्फ बाल गणेश उर्फ आनंद जाधव चला ओवर टू अथर्व. जो इस बीच राजाराम के बल्ले से निकलते हुए बेहतरीन चौका. इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जो कि 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. राजाराम के बल्ले से एक चौका देगा जो कि गेंदे हो चुके 3 समाप्त. मैदान के भीतर मुकाबला एक तरफ देवांश बोर्ड सावंतवाड़ी, दूसरी तरफ छावा 11 जो कि टीम अपने 2 मुकाबले हार कर आई है और पिछला मुकाबला हार कर जो कि देवांश बोर्ड सावंतवाड़ी टीम गेंदबाज मोर्चे प्रशांत दिखाई दिए. टीम के स्ट्राइक बॉलर जो कि प्रशांत चौथी गेंद का सामना करते हुए राजाराम गेंद को भेज दिया सीमित एरिया डिक्लेयर जोन 1 रन के लिए. स्कोर कार्ड 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदे हो चुके हैं समाप्त 4 सीमित 2 गेंदों का खेल बाकी जो कि पहले ओवर का. प्रशांत गेंदबाजी मोर्चे पर प्रशांत नीलेश दिखाई देंगे. बॉल बॉय सुबह से नहीं थे जिनका नाम है काल त्यांनी टी शर्ट घेऊन गेले होते बॉल बॉय म्हणून भूमिका पार पाडणारे. सकाळपासून ज्यांचं दर्शन नव्हतं, परंतु दुपारच्या सत्रात मला वाटतं जेवण खाऊन मस्तपैकी आलेले आहेत. रोहन पाटील उर्फ रोही मामा, आपण हात उंचावून द्यायचा आहे. रोहन पाटील येस. पांच गेंदों की समाप्ति 8 रन स्कोर कार्ड के ऊपर सीमित 1 गेंद बाकी. इस बार लगभग गेंद रोटेट होते हुए गेंद चली जाएगी 1 बॉल सीमा रेखा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार.
4 रन के साथ स्कोर कार्ड 12 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर की हुई समाप्ति 12 रन ढीसा। की आखिरी गेंद पर गेंदबाजी मोर्चे पर रिचर्ड साल्डाना टेनिस क्रिकेट में जिसकी पहचान है वही रिचर्ड साल्डाना अब गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए रिचर्ड बनाम नीलेश आखिरी गेंद पर राजाराम के बल्ले से एक चौका देखा। पिछली ओवर की जो 2 चौके आए वो दोनों चौके राजाराम के बल्ले से दिखाई दिए। राजाराम गवाश जिनको हमने देखा था ध्रुव ट्रॉफी में, जिनको हमने भांडरिम लीग में देखा था भांडेश्वर बांधा की टीम से खेलते हुए, ऐसे अनेक लीग में देखा था राजाराम को, पर हल्के हाथों से खेला, 1 रन निकाला। पहली गेंद पर रिचर्ड के स्कोर कार्ड 15 रन स्कोर कार्ड के ऊपर के इस मुकाबले में फाइटिंग टोटल दिखाई देगा, 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीधे बल्ले से खेला, लगभग गेंद रोटेट होते हुए फील्डर दिखाई देते हुए फंबल हुए हल्के से, पर दूसरा टीम में लपकने में कामयाब रहे। लाजवाब रनिंग बिटवीन विकेट दिखाई दी, 2 रन निकाले, 2 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ा। अब स्कोर कार्ड पहुंचा 15 रन, लॉट्स ऑफ 0 विकेट। इस बार अल्टी पल्टी रिवर्स का प्रयास, गेंद टिब्बा खाने के बाद नीचे रही और सीधा चले गए विकेट के ऊपर। विट्टी देसाई के स्थानों में रिचर्ड साल्डाना की लाजवाब गेंदबाजी, 3 गेंदें समाप्त, सिर्फ 3 रन खर्च किए। आगे आकर मारने का प्रयास, लगभग गेंद रोटेट, कमेंट्री बॉक्स 2 बाउंस, सीमा रेखा पर चली गई गेंद, 4 रनों के लिए तीसरा चौका मुकाबले का, और वो तीनों चौके जो कि राजाराम के बल्ले से दिखाई दिया। गैप में गेंद को खेला, गेंद सही नतीजे में 4 रन के लिए चली गई, 4 गेंद हो चुके समाप्ति, स्कोर कार्ड 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। पटकी हुई गेंद, ये गेंद चली गई सीमित एरिया, डिक्लेयर जोन 1 रनों के लिए, स्कोर कार्ड 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंद की होती समाप्ति, बाबू मित्र मंडल वैसा विजय जिमखाना ग्रुप पाडवा दशक 2025 हमको दिखाई देता हुआ एक सावंतवाडीच्या मर्यादित था है। टेनिस क्रिकेट.in यूट्यूब लाइव के माध्यम से हर एक घर में दिखाई देता हुआ ये लीग। जी हाँ, आगे आकर मारने का प्रयास, अपील जोरदार, लाजवाब स्टंपिंग का नजारा जो कि बिट्टू के पीछे दिखाई देते हुए। ये बिट्टू का कमाल नहीं है, ये बाबू के एनर्जी ड्रिंक का कमाल है। और ये विकेट का होता हुआ बतन, पहले विकेट का होता हुआ बतन, स्कोर कार्ड 20 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट। पहले विकेट का होता हुआ बतन जो कि नीलेश के रूप में, कौन आएगा नीलेश की जगह लेने के लिए, देखना होगा नया बल्लेबाज लवलेश कामरे। जी हाँ, कल के दिन में देखा था निखिल कामरे को ब्लू स्टार सावंतवाड़ी के तरफ से खेलते हुए, और आज उनके भाई जो कि लवलेश कामरे जो कि 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, देवांश 11 सावंतवाड़ी टीम की तरफ से खेलते हुए, सॉरी देवांश स्पोर्ट्स सावंतवाड़ी टीम की तरफ से खेलते हुए। पहले विकेट का होता हुआ बतन, गेंद हो चुकी है समाप्त 5। अभी भी अगर इन सॉरी ओवर की हुई समाप्ति, आड़े बल्ले से खेला, सफल हो गया, गेंद चली सीमित एरिया, 1 रन स्कोर कार्ड 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगर पिछली 2 ओवर की बात की जाए तो 2 ओवर में एक भी वाइड गेंद नहीं डाली। लाजवाब गेंदबाजी का नजारा जो कि
प्रशांत और रिचल साल्टाना के गेंदबाजी में दिखाई दिया। गेंदबाजी मोर्चे पर नया गेंदबाज दत्ता दिखाई देता हुआ। दत्ता के पास कमाल है, लेफ्ट हैंडर गेंदबाज जो कि दत्ता गेंदबाजी मोर्चे पर। रिवर्स का प्रयास, अल्टी पल्टी करने का प्रयास, गेंद चली मैडन, टिप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर बिट्टू रसाई के रसानों में चली। गेंद हो चुके हैं समाप्त, दो गेंदों की समाप्ति के बाद आड़े बल्ले से खेला, गेंद हवा में, गेंद चली जाएगी फील्डर के रस्तानों में, कोई गलती नहीं, चले लवलेश डग आउट की ओर। दूसरे विकेट का होता हुआ पतन, विकेट नंबर 2 जो कि लवलेश के रूप में। स्कोर कार्ड 21 रन, लॉट्स ऑफ 2 विकेट डिज। जी हाँ, सुमधुर डीजे डीजे अक्षय दिखाई देता हुआ, जो कि बेहतरीन म्यूजिक दिखाई देते हुए इस लीग में, जो कि पाड़वा चषक 2025 में नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज साहिल दिखाई देता मैदान के भीतर, और सलामी के लिए आया था वो राजाराम। नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर दिखाई देता हुआ, और एक मेडन गेंद की हुई समाप्ति, लगभग 4 गेंदों की हुई समाप्ति। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो स्कोर कार्ड थमा हुआ 21 रन। पटकी हुई गेंद, लगभग गेंद चली जाएगी सीमित एरिया, डिक्लेयर जोन का 1 रन। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड 22 रन। बहुत देर के बाद 3 गेंदों की समाप्ति के बाद 1 रन आया, स्कोर कार्ड 22 रन। गेंद हो चुके हैं समाप्त 5, आखिरी गेंद का खेल बाकी। दत्ता जो कि गेंदबाजी मोर्चे पर हल्का हाथों से खेला, आखिरी गेंद पर सिंगल निकाला, अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे और खुद के पास स्ट्राइक रखी है। जी हाँ, दोनों भाई मैदान के भीतर दिखाई देते हुए, एक भाई बल्लेबाजी मार्ग पर दिखाई दिया था, एक भाई गेंदबाजी मोर्चे पर दिखाई दिया था, बाबू और दत्ता। जी हाँ, विकेट के पीछे जो कि बिट्टू दिखाई देते हुए लाजवाब स्टंपिंग की थी, हमने देखा था, जो कि नीलेश को डगआउट की ओर भेजा था। गेंदबाजी मोर्चे पर वामन, पहली गेंद घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से चली गई रिचर्ड के सर के ऊपर से। फील्डर बने दर्शक बने फील्डर। अक्षय ठाकूर याला जर 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार कोणी फलंदाजीने मारले तर त्याचा भाऊ अजय ठाकूर याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर।
फैयाजचं आगमन होतं या ठिकाणी फैयाजचं हार्दिक हार्दिक स्वागत. 30 रन स्कोर कार्ड के ऊपर पिछले के अंदर वाइड का एक रन मिला. फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, मारना कहा चाहते थे, गेंद कही गई और फील्डर फंबल हुआ. फंबल होने के बाद 2 रन चुराने में रहेंगे कामयाब. स्कोर कार्ड 32 रन पर पहुंचता हुआ. गेंद हो चुके हैं समाप्त 2. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद वाइड, तीसरी गेंद पर 2 रन, कुल मिलाकर 2 गेंद हो चुके हैं समाप्त. हल्का तरफ से खेला फील्डर दिखाई देते हुए, रन आउट की संभावना. अगर डायरेक्ट हिट होता तो हल्की से बातचीत कर सकते थे अंपायर. अगर डायरेक्ट हिट होता तो अगर मगर की बात छोड़िए, जो हो गया सो हो गया. गेंदे हो चुके समाप्त 3 गेंदों का खेल बाकी. 32 रन स्कोर कार्ड के ऊपर. राजा रामजू के स्वाई गेंद पर फिर से एक बार पटकी हुई गेंद, गेंद चली जाएगी. फिर से एक बार रिचल साल्टाना के सर के ऊपर से 6 रनों के लिए. पहले ताकत फिर नजाकत. शफल के मारने का प्रयास किया था, हिल डुल के मारने का प्रयास किया था, जो कि आणि अक्षय ठाकूर जर याने गडी बाद केला तर महेश चितारीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हल्के हाथों से खेला. फिर से एक बार दत्ता दिखाई देते हुए, जिन्होंने पिछली गेंद पर कैच छोड़ी थी बाबू की, वही दत्ता इस बार राजाराम रन आउट होके चले जाएंगे डगआउट की ओर. आखिरी गेंद पर राजाराम रन आउट हुए. 4 ओवर की हुई समाप्ति. स्कोर कार्ड 42. 42 रन स्कोर कार्ड के ऊपर. 43 रन की आवश्यकता. क्या होगा, कौन जीतेगा मुकाबला? क्या ये रन चेस कर पाएंगे छावा 11 टीम? क्या ये रन डिफेंड कर पाएंगे देवांश बोट सावंतवाड़ी टीम? देखना होगा. इसका हलचल बताने के लिए सर गुरु चिटनी सर को आमंत्रित करता हूं.
दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा सुरुवात होताना दिसेल. लवलेश कांबळी यांचा मोबाईल हरवलेला आहे. कोणत्या कंपनीचा आहे? येस, कोणाला जर मोबाईल भेटला असेल तर कृपया संपर्क करायचा आहे. तो लवलेश कांबळी यांचा असेल. ज्यांना कोणाला मोबाईल सापडला असेल तर कृपया संपर्क करा. चला, सामन्याला होते सुरुवात. छावा, शाकू आणि प्रशांत ही सलामीची जोडी. शाकूनं मारलाय फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये, कांडाला बीट करत चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी सुंदर फटका, सुंदर कव्हर ड्राईव्हचा एक देखणा नजाकत फरक फटका डीजे. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय. अमोल, 2 चेंडू धावा झालाय 4, एकंदरीत 5 आणि विजयासाठी आवश्यक धावा किती आहेत? 43. आणि या 43 धावांचा पाठलाग करताना 5 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर शाको स्ट्राईक एंडला सज्ज होतोय सामना करण्यात. राजाराम उर्फ बाबू गवसच्या गोलंदाजीचा स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, स्वीपचा फटका, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, झेल सुटलाय आणि 1 धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती झाली आहे. झेल सोडलाय तो क्षेत्ररक्षक कोण आहे तिकडे? सागर कोटेकर मला वाटतं. 6 धावा धावफलकावरती लागतायत. एकंदरीत 43 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रशांत पाटणकर स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय. जागा बनवली, इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा केलेला प्रयत्न. माहिती आहे ऑफ साइडला कोणतेही प्रोटेक्शन नाही आहे. 38 सर्कलच्या डोक्यावरनं, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू टोलावला गेला तर नक्कीच त्या ठिकाणी चौकार प्राप्त होऊ शकतो. त्याच पद्धतीचा थोडासा जागा बनवत इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या 6 वरती स्थिरावलेली. पहिल्या षटकातल्या पहिल्या 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त झाल्यानंतर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बघा हलकसं अपील पंचांकडे झालंय आणि पंचांनी मात्र बाद ठरवलंय. नवीन फलंदाज प्रशांतच्या जागेवरती जातोय रिचर्ड साल्दाना. रिचर्डला आता आपला आक्रमक फलंदाज म्हणून ज्या नावानं ओळखलं जातं ती आक्रमक खेळी या मैदानावरती या सामन्यामध्ये साकारावी लागेल. यानंतर होणारा पुढचा सामना लीग स्टेज मधला शेवटचा सामना. बादशाह 11 विरुद्ध दुसऱ्या बाजूनं आपण पाहू शकतो प्रज्ञेश वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार या जरा टॉस साठी संपर्क करा. प्रज्ञेश वॉरियर्स, बादशाह 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करा. धावसंख्या 6 एकंदरीत धावफलकावरती आणि स्ट्राईक एंडला आता मात्र सज्ज होतोय रिचर्ड साल्दाना. सामना करेल बाबूच्या गोलंदाजीचा. राजाराम उर्फ बाबू गवस गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलरचा पंच आपण बघतोय. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निसटला होता. परंतु ठीकठाक बॅकअप बाबी आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक चौकार जरूर लगावला तो अर्थात राजाराम याच्या गोलंदाजी विरुद्ध. परंतु तो चौकार जरी लगावला गेला तरी संघाची धावसंख्या पहिल्या षटकार अमोल 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजून आवश्यकता 37 धावांचे येणाऱ्या 18 चेंडूंच्या खेळामध्ये. दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती बघूया कोणता गोलंदाज येईल. गोलंदाजीच्या मोर्चावरती मला वाटतं लवलेश कांबळी हा गोलंदाज येताना दिसेल. दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती क्षेत्ररक्षण देखील मैदानावरती थोडंसं फैलावलेला दिसतोय. एकंदरीत आपल्याला बघतो एक पॉइंट वरती एक कव्हर पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रज्ञेश वॉरियर या जरा मैदान परिसरामध्ये अजित मटकर याचं देखील आगमन होत आहे. अजित मटकर आपलं सहर्ष स्वागत या मैदानामध्ये. अजित आपल्याला विनंती करतो आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. अजित मटकर
पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी एक धाव नक्कीच जोडली गेली ती शाकूकडनं. शाकूनं एक लॉफ्टेड फटका खेळला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धावेचा धावसंख्या 7 वर. अजूनही आवश्यकता 36 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. आणि स्ट्राईक एंडवरती एकंदरीत रिचर्ड साल्डाना. रिचर्डला जर हे आव्हान दिले 36 धावांचं, रिचर्ड म्हणत असेल 6 मोठे फटके 6 षटकार ज्याची आवश्यकता माझ्या बॅटमधून. त्यातला हा पहिला षटकार निघेल का? निघालाय पहिला षटकार. स्टँड अँड डिस्पॅच. रिचर्ड साल्डाना ऑन फायर. षटकार. धावसंख्या येऊन बसली 13 वरती. अजून 5 मोठे फटके अर्थात 30 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी छावा संघाला, तो अर्थात देवांश पोर्ट संघाविरुद्ध. तुला महेश कासाडात काल फोन आलेला. बंट कोणतो कांबळी कोणतो चव्हाण चव्हाण मॅच मध्ये नंतर फोन करा. हा करतो म्हणून नाही. पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी रिचर्डनं टोलावलाय. चेंडू गेलाय त्या ठिकाणी घोषितच्या स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी. धावसंख्या येऊन पोहोचली 14 वरती. पुन्हा एकदा विनंती असेल बादशाह 11 संघ आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने प्रज्ञेश वॉरियर संघ कर्णधार, आपण कृपया टॉससाठी संपर्क करा. आपल्याला दुसरा आणि शेवटचा प्रकार प्रज्ञेश वॉरियर संघाचा कर्णधार आहे. बादशाह 11 संघ आपला कर्णधार. कृपया टॉससाठी संपर्क करा. बादशाह 11 संघाचे सगळे खेळाडू डगआउट मध्ये एकत्र जमायचं आहे. बादशाह 11 संघ सगळे खेळाडू डगआउट मध्ये जमायचं आहे. नवलेश सज्ज होतोय. शाकून फिरवलाय, पूल केलाय, फटका फसलाय, झेल खाली बघा. 2 क्षेत्ररक्षक. एका बाजूने सागर कोटेकर, दुसऱ्या बाजूने स्वतः गोलंदाज लवलेश कांबळे. धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचले. मालवणीची एक म्हणीची आठवण झाली. या 2 क्षेत्ररक्षकांमधून जर एकंदरीत जी कामगिरी मैदानावरती जर बघितली तर मालवणीत जे प्रेक्षक या ठिकाणी बसले असते त्यांनी नक्कीच म्हटलं होतं तुका नाही माका गाल कुत्रेक. अशी मैदानावरची परिस्थिती. 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावर. पूल केलाय, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषितच्या स्वरूपात. अजित मटकर आपल्याला विनंती असेल आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानाबद्ध व्हा. धावसंख्या 16 वरती. त्यांच्याबरोबर धन्या डिचोलकर देखील आहे. अजित मटकर यांचे बॉडीगार्ड धन्या डिचोलकर यांचं देखील सहर्ष स्वागत या मैदानावरती. आणि नवदुर्गा ज्वेलर्सचे मालक समीर मडगावकर हे देखील मैदान परिसरामध्ये आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. कट केलाय, चेंडू चाललाय पॉइंट वरती. शाकू पुढे सरसावला होता. धावबाद नक्कीच होईल फलंदाज शाकू. दुसरा धक्का संघाला बसलाय. धावसंख्या अमोल 15-16. अजित मटकर आपल्याला विनंती व्यासपीठावरतीचा आपला सचिन केसरकर आपल्याला विनंती करतो की आपण अजित मटकर यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे मैदान परिसरामध्ये. त्याचबरोबर त्यांचे बॉडीगार्ड धनंजय डिचोलकर यांचं देखील स्वागत करायचं आहे. धनंजय डिचोलकर यांना मोठी मागणी आहे कारण 2024 पर्यंत हेमंत रंकाळे यांचे ते बॉडीगार्ड होते, परंतु आता 2025 सालात त्यांनी अजित मटकर यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांचं स्वागत, सहर्ष स्वागत आपलं धनंजय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. भूषण आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती अज्जू शेख.
पहिला चेंडू त्या ठिकाणी लोअर फुलटॉस पद्धतीने त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशादेक अशा पद्धतीचा फटका, एक पाऊल जमिनीला टेकवत त्या ठिकाणी खेळपट्टीवरती टेकवत स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न रिचर्डने केलाय, परंतु रिचर्डच्या या प्रयत्नात मात्र त्याला अपयश येत आहे. परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 16. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुल केला जातोय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? बघता बघता केवळ एकेरी धावेवरती समाधान मानलंय. 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 17 पे खतरा. हा खतरा कोणाला ठरेल हे देखील येणारा चेंडू या ठिकाणी स्पष्ट करेल. चला बादशाह 11 संघ कर्णधार. चला टॉस साठी खाली झालेला चेंडू त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 17 वरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक जे की मैदानावरती प्रगती पथावरती. एकंदरीत 43 धावांचा पाठलाग हा मैदानावरती सुरू आहे. तो छावा टीमकडून, छावा संघाकडून. एकंदरीत छावा संघाचा जर विचार करायला गेला तर या स्पर्धेतले या अगोदरचे 2 सामने त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. तर या तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवावा. एकंदरीत दुसऱ्या संघाचं देखील आव्हान आपल्याबरोबर समाप्तीच्या मार्गावरती घेऊन जावं हे निश्चितपणे त्यांचा मनसुबा असेल. परंतु दुसऱ्या बाजूने देवांश वॉरियर्सचा जर विचार करायला गेला तर हा सामना जिंकावा, सेमीफायनलसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवावं हा निश्चितपणे प्रयत्न या मैदानावरती या सामन्यामध्ये असेल. धावसंख्या येऊन पोहोचली एकंदरीत 18 वरती. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. प्रज्ञेश वॉरियर्स कर्णधार या जर आमच्या समोर या टॉस साठी. अजित मटकर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस साठी आपण यायचा आहे. मारलाय फटका डीप मिड विकेट च्या डोक्यावरनं. चेंडू फरार. चेंडू सीमापार. पाडवा चषक षटकार डीजे इरफान. पोचले 24 वरते. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चेंडू पायावरती आदळतो. एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती झाली आहे. 25 अशी धावसंख्या धावफलकावरती. तीन षटकांचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 25. विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. मागच्या सामन्याची आठवण येते. मागच्या सामन्यात देखील आपण बघितलं 3 चेंडू मागे शेवटच्या 14 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी चेतन साटेलकरची ती वादळी खेळी आणि तो अशक्यप्राय दिसणारा विजय या सामन्यामध्ये या मैदानावरती मिळवला होता तो प्रज्ञेश वॉरियर्स संघानं. रिचर्ड यांनी जर 3 चेंडू मागे 3 षटकार ठोकले तर अण्णा पाटकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक रिचर्ड तुला. 3 षटकार ठोकले. सामना त्यांच्या खिशामध्ये येऊ शकतो. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार तुला ठोकावे लागतील. ते देखील गोलंदाजी विरुद्ध विल्फ्रेडच्या. बादशाह संघ टॉस जिंकलाय. अमन शेख आपली आवश्यकता. अमन शेख धावसंख्या एकंदरीत येऊन पोहोचली 25 वरती. 18 धावांची आवश्यकता. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी बघा विल्फ्रेडचा पहिला चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू. जोरदार अपील पंचांकडे झालंय. आउटसाइड अंपायर. आउटसाइड अंपायर. नो रिव्ह्यू फॉर प्लेयर. विल्फ्रेड नो रिव्ह्यू फॉर प्लेयर. पहिला चेंडू एकंदरीत निर्धाव म्हणून गणला जातोय. समालोचन कक्षामध्ये आमच्यावर जोडलेत बादशाह 11 संघाचे मॅनेजर इरफान जी शेख, जे खरं तर ओळखले जातात आपल्या सुंदर गुणलेखनासाठी. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळी लीग स्पर्धा असतात त्या त्यावेळी रन रेट काढण्यासाठी खास इरफान यांना बोलवलं जातं. ते इरफान शेख. आणि आता मात्र या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग करत असताना सुंदर अष्टपैलू असं व्यक्तिमत्व, हासरं व्यक्तिमत्व इरफान शेख. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा मैदानालगतचा फटका. रिचर्डच्या मनामध्ये नक्कीच आहे की या 3 फटके मी खेळेन या विल्फ्रेडच्या चेंडूवरती आणि आपल्या संघाला हा नेत्रदीपक असा विजय साकारून देईल.
4 चेंडूत 3 मोठे फटके यांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 3 मोठे फटके ज्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अण्णा पाटकर यांच्याकडनं. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार रिचर्डच्या बॅटमधून 1000 रुपयाचा बँक बॅलन्स कमी होणार आहे. पहिला फटका गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स सीमा पार चौकार. डीजे सामन्यासारखं सेम सिच्युएशन. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज तोच आहे विल्फ्रेड. फक्त फलंदाज दुसरा आहे. फलंदाज मागच्या वेळी चेतन साटेलकर होता, यावेळी रिचर्ड साल्डाना आहे. काय होईल या सामन्यामध्ये? मागच्या सामन्याची पुनरावृत्ती या मैदानावरती बघण्याची संधी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना मिळेल का, की विल्फ्रेड एक कमबॅक करून देईल आपल्या संघाला? मारलाय फटका, चेंडू चाललाय घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एका धावेसाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि आता मात्र 13 धावा. कंपल्सरी चेस ही नियमावली या स्पर्धेचे लीगच्या मॅचेससाठी. आणि त्यानंतर नॉकआउटच्या फेरीचे ज्यावेळी सामने सुरू होतील त्यावेळी जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरवर त्या सामन्याचा फैसला. आता मात्र हा सामना एका चेंडूत 12 धावांपर्यंत येऊन पोहोचतोय. मी म्हणेन विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने नटलेला खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत करणं म्हणजे निश्चितपणे जोखमीचं. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. एकंदरीत हा सामना विजयी ठरतोय तो अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय तो देवांश स्ट्रायकर्स संघ. दुसरा सामना एकंदरीत विजयी ठरलोय. यानंतर निश्चितपणे विजयी संघाचा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय. पुढल्या त्या ठिकाणी फेरीसाठी शुभेच्छा देखील देतोय.